आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। पडत्या पावसातही दीपक आबांच्या गाव भेट दौऱ्याला ग्रामस्थांचा तुफान प्रतिसाद। वाकीगे येथील असंख्य समस्यांचा आबांनी केला जागेवर निपटारा। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यास दिवसेंदिवस प्रतिसाद वाढू लागलाय। वाकीगे तालुका सांगोला इथं मुसळधार पावसातही हजारो नागरिकांनी दीपक आबांच्या गावभेट दौऱ्यास उपस्थिती दर्शवत दीपक आबांचे वाकी गावात जंगी स्वागत केले। पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाजत गाजत फुलांची उधळण करून आणि शेकडो महिलांनी औक्षण करून आपल्या लाडक्या नेत्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाकीगे गावात दीपक आबा साळुंखे पाटील यांचे स्वागत केले। यावेळी वाकीगे गावातील सरपंच अर्चना शिंदे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब शिंदे, गणेश कांबळे, रफिक शेख, डॉक्टर पुण्यवंत निम्मगरे, तुकाराम गिरडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दीपक आबास दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत वाकी गावच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यावर होते। वाकी गावातील मारुती मंदिर, बुद्धविहार, शिंदे वस्ती, खांडेकर वस्ती, माळी, दायंगडे वस्ती, निमग्रेवाडी, दिवसे, पवार वस्ती या परिसरातील शेकडो नागरिकांशी संवाद साधला। वाकीगे परिसरातील नागरिकांच्या रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्य याविषयी अडचणी जाणून घेतल्या आणि जागेवरून संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क करून वाकीगेरडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी मार्गी लावण्याच्या सूचना केल्या। वाकीगेरडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी जागेवरून निपटारा केल्याने या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। साळुंखे पाटील परिवाराचे वाकीगे गावावर विशेष लक्ष। सांगोला तालुक्यातील विकासाचे रोल मॉडेल म्हणून वाकीगे गाव नाव ओळखले जाते। छोटे गाव असूनही परंपरेने साळुंखे पाटील परिवाराने गावावर विशेष लक्ष दिले। स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्यानंतर स्वर्गीय शारदादेवी साळुंखे पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जयमालाताई गायकवाड यांनीही आमच्या गावावर विकास निधींचा पाऊस पाडला। दीपक आबांनी तर आमच्या वाकीगे गावाला प्राधान्य देऊन आमचे प्रश्न मार्गी लावले। साळुंखे पाटील परिवाराचे उपकार आम्ही वाकीगे गावचे ग्रामस्थ कधीच विसरणार नाही, असे वाकीगे गावचे ग्रामस्थ श्री गणेश कांबळे यांनी बोलले।